अर्धपरिमितीमध्ये ह्या तीन प्रकारच्या काय दिलेल्या असतात, बाजू दिलेल्या असतात. म्हणजे या ठिकाणी जर मी एक त्रिकोण घेतला एबीसी नावाचा, ओके, एबीसी नावाचा त्रिकोण घेतला आणि यामध्ये जर का मी 10 आता सांगितल्याप्रमाणे 12 आणि 14 त्यांचं जर का सेंटीमीटर जर का त्यांची लांबी जर ठेवली तर हे ए म्हणजेच एक पूर्ण बाजू आहे, लक्षात ठेवा. हा बी म्हणजे हा दुसरी बाजू आहे आणि हा सी म्हणजे हा तिसरी बाजू आहे. ओके, त्यानंतर सर्व बाजूंची बेरीज करून मग आपण अर्धपरिमितीनुसार काय करू शकतो, त्याची परिमिती काढून किंवा परिमितीला ची निमपट म्हणजे अर्धपरिमिती घेऊ शकतो. पहा त्या ठिकाणी त्रिकोण क्षेत्रफळामध्ये यस वजा ए. आता मी हे का समजून सांगितलं तुम्हाला या प्रकारचं, कारण की आता यस वजा ए म्हणजे एक बाजू ती, समजताय ना, एक बाजू आहे ती. त्यानंतर एस वजा बी म्हणजे दुसरी बाजू, ओके. त्यानंतर एस वजा सी म्हणजेच काय, तिसरी बाजू. आणि हे पूर्ण वर्गमुळामध्ये असतं. हे कशामध्ये असतं, पूर्ण वर्गमुळामध्ये. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाच्या हिरोचे सूत्र, याला काय म्हणतात, हिरोचे सूत्र. क्षेत्रफळ काढते वेळेस हिरोचे सूत्राचा जर वापर करायला सांगितलं तर या पद्धतीने करावा लागतो. तुम्हाला ते रेग्युलर मध्ये विचारतात, स्पर्धा परीक्षेला तसं विचारत नाही. ओके, कारण की स्पर्धा परीक्षेला तुम्हाला फक्त ऑप्शन्स मधील एक उत्तर चूज करायचं असतं. कोणत्याही पद्धतीने करा, कितीही फास्ट करा. मग बघा त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अर्धपरिमिती जर माहिती असेल तर तुम्ही अर्धपरिमिती ही काय करू शकता, प्रत्येक बाजूतून वजा, प्रत्येक बाजूला अर्धपरिमितीमधून काय करू शकता, वजा करून घेऊ शकता. ओके, मग आता या ठिकाणी वजा करून घेऊ शकता म्हणजे मग काय करता येईल या ठिकाणी पहा बरं. एक त्रिकोण घेऊया, ओके, चालेल. आता हे त्रिकोणाला एबीसी नाव देऊया, कारण की आपण एबीसी घेतलेला आहे ऍक्च्युअली फॉर्म्युल्यामध्ये. ओके, आता एबीसी नाव देऊया आणि या ठिकाणी त्या तिन्ही त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्याचे आपण 7, 24 आणि 25 ह्या बाजूच्या लांबी ठेवूया. ओके, मग आता या ठिकाणी ए बी म्हणजेच ही पहिली बाजू, बी सी म्हणजे दुसरी बाजू आणि ए सी म्हणजे तिसरी बाजू. एवढं जर मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. परंतु या दिलेल्या त्रिकोणाचा आपल्याकडे काय नाहीये, आपल्याकडे कोणती माहिती नाहीये दिलेल्या त्रिकोणाची, एस नाहीये. कारण की ए आहे, बी आहे, सी आहे. यस मिळतोय का आपल्याला, यस म्हणजे अर्धपरिमिती. अर्धपरिमिती मिळते का आपल्याला, नाही. अर्धपरिमिती नाहीये म्हणजे काय करता येईल या ठिकाणी आपल्याला, या त्रिकोणाचा प्रश्न आपण नंतर तयार करू. ओके, पण अर्धपरिमिती कशा पद्धतीने काढायची, ह्या दिलेल्या ज्या संख्या आहेत ना यांची सर्वांची बेरीज करून घ्यायची. ओके, या सर्वांची काय करून घ्यायची, बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्या नंतर त्याला 2 ने भाग द्यायचा. किंवा अर्धपरिमिती म्हणजे मी तुम्हाला समजून सांगितलं मगाशी, परिमितीची निमपट घ्यायची. मग या ठिकाणी यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीचा तयार होऊ शकतो बघा. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे, एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7, 24, 25. ओके, 7, 24, 25 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता या ठिकाणी या पद्धतीच्या प्रश्नानुसार आपल्याला अगोदर अर्धपरिमिती काढणं खूप गरजेचे आहे. ओके, ज्या विद्यार्थ्याला अर्धपरिमिती काढता आली तो विद्यार्थी हा प्रश्न इझी आणि खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. बघा आता या ठिकाणी काय येते बेटा, अर्धपरिमिती कशी काढता येईल काढून घेऊया आपण अगोदर. अर्धपरिमिती बरोबर काय सांगता येईल बेटा, ए अधिक बी अधिक सी भागिले 2. ओके, मग या ठिकाणी 7 अधिक 25 अधिक 24
भागिले 2. ह्या 7 मधले एक इकडे दिले 25 होतील, 25 दोन्ही 50, 50 आणि हे 6 56 होतील. किती होतील? 56 भागिले 2. बेरीज कशी केली समजतंय? 25 आणि 24 49, 49 आणि 7 50 आणि राहिलेली 6 किती होतील? 56. म्हणजे ए बी सी भागिले 2 म्हणजे ही आणि ही तिन्ही बाजूंची बेरीज. या ठिकाणी आता भागाकार करायचा नाही, लक्षात ठेवा. बरेचसे विद्यार्थी 2 ने 24 ला भाग जातो, देऊन टाकूया मग यांची बेरीज करूया, तसा प्रकार या ठिकाणी दाखवायचा नाही. कारण की बेरीज आहे सर्वांची. काय आहे? बेरीज. बेरजेमध्ये काटाकाटी होत नसते, फक्त गुणाकार आणि भागाकारामध्येच होत असते. बेरीज आणि वजाबाकी असेल तर ती अगोदर चुपचाप करून घ्यायची. ओके. मग आता या ठिकाणी काटाकाटी होऊ शकते. बे 1 बे, बे 2 4, राहिला 1, बे 8 16. अर्ध परिमिती किती आली आपले? 28. अर्ध परिमिती जर विचारलेली असेल तर उत्तर आपलं 28 इथपर्यंत ठेवायचं. ओके. परंतु आपल्याला अर्ध परिमिती विचारलेली नाहीये. अर्ध परिमिती विचारलेली आहे का? नाहीये. मग अर्ध परिमिती जर विचारलेली नसेल तर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं असणार. मग दोन्हीपैकी एक काढायचं. मग आता क्षेत्रफळ काढायचं असेल तर मी आता या ठिकाणी अर्ध परिमिती रफ करू शकतो. ओके. कशा पद्धतीने काढली लक्षात ठेवा फक्त. अर्ध परिमिती. आता या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. आता या ठिकाणी हा प्रश्नही रफ करतो मी, कारण की आपल्याला क्षेत्रफळ काढणाऱ्या बाजू आपण या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहे. सूत्रानुसार, वरील दिलेल्या सूत्रानुसार आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ ची मांडणी करूया. आता या ठिकाणी मांडणी करते वेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण जे काही करत आहोत ते वर्गमुळात करत आहोत. कशामध्ये? वर्गमुळामध्ये. आता यस म्हणजे किती दिलेले आहेत? 18 आलेली आहेत. ओके. 18 वजा पहिली बाजू 7. ओके. त्यानंतर सॉरी 28 आहे. अर्ध परिमिती आपली 28 आलेली. त्यानंतर 28 वजा दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आहे 28 वजा 25 आणि ते कशामध्ये आहेत? वर्गमूळामध्ये. आता या ठिकाणी पुन्हा वर्गमूळ. आता या ठिकाणी 28 जशाला तसे. ओके. 28 मध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला काही करायची आवश्यकता नाही, खडाखोड करायची आवश्यकता नाही. 28 मधून 7 गेले 21 राहतील. ओके. पहिला ब्रॅकेट किती आला आपला? 21. दुसरा ब्रॅकेट आता या ठिकाणी 28 मधून 24 जातात. मग किती राहतील? 28 मधून 24 गेले 4 राहतील आणि इकडे 3 राहतील. याला आपण एकत्र लिहू शकतो. ओके. कारण की गुणाकारच आहे. का? कारण की या पुन्हा एक लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साइन दिलेलं नाही. यामध्ये कोणतंही साइन नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात ठेवा. पुन्हा विचारू नका सर या ठिकाणी गुणाकार का दिला, मग या ठिकाणी पण गुणाकार द्यावा लागेल, या ठिकाणी पण गुणाकार द्यावा लागेल. हो, द्यावंच लागेल. ज्या ठिकाणी कंस 2 एकत्र असतात कोणत्याही प्रकारचं साइन दिलेलं नसतं. त्या 2 कंसाच्या मध्ये किंवा एका कंस व एका अंकांच्या मध्ये काय असतं? गुणाकाराचं चिन्ह ठेवलेलं असतं. ते विलोप असतं. ते आपल्याला जरी त्या ठिकाणी दिलेलं नसतं तरी आपल्याला समजून घ्यावं लागतं. ओके. मग आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये काय येईल? 28 कंसामध्ये 21 गुणिले 4 गुणिले 3. ओके. यांची वजाबाकी. आता तुम्हाला या ठिकाणी त्याची फोड करता आली तर पायावर करू, कारण की आपल्याला वर्गमुळाच्या काय करायचं? संख्या बाहेर करून घ्यायच्यात. आता या ठिकाणी 7 चोक 28 होतात, 7 त्रिक 28 होतात. 7 चोक 28 आणि 7 त्रिक 28 म्हणजेच मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? 7 चोक 28 या ठिकाणी 7 त्रिक 28 सॉरी 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी काय होईल बेटा? गुणिले 4 गुणिले 3. अशा पद्धतीची तुम्हाला मांडणी करता येईल का? कारण की हे 7 गुणिले 4 म्हणजेच 28 त्याची किंमत सारखीच आहे. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह या दोघांच्या मध्ये नसल्यामुळे काही चिन्ह नसल्यामुळे 7 त्रिक 21 नंतर गुणाकाराचं चिन्ह आणि या दोघांची व्हॅल्यू कशी आहे? सारखीच आहे. व्हॅल्यू काही चेंजेस आहे का? नाही. त्यानंतर 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 21 दोघांचाही गुणाकार कसा आहे? सारखाच आहे. मग दोघांचाही गुणाकार जर सारखा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की या पद्धतीची मांडणी आपल्याला करता
येईल. मग आता वर्गमुळात असणाऱ्या संख्या वर्ग संख्या काय सांगतात की दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ती वर्ग संख्या असते. काय असते? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच एकाच संख्याने त्याच संख्येला त्याच वेळा गुणणे म्हणजे ती त्या संख्येची कशी असते? वर्ग संख्या असते. म्हणजेच मग या ठिकाणी जर आपण जर विचार केला हे 4 हे 4 ओके, त्यानंतर 7 हे 7 हे 3 आणि हे 3 म्हणजेच या ठिकाणी सारख्या संख्या आपल्याला दिसतात. म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणल्यावर वर्ग संख्या मिळणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणून आपण या ठिकाणी यांना असं मानू शकतो की 7 गुणिले 4 गुणिले 3 कंसाचा वर्ग. समजतंय का? कारण की हे 7 गुणिले 7 4 गुणिले 4 हे 3 गुणिले 3 ह्या दोनचा अर्थ काय होतो? या ठिकाणी दोनचा अर्थ काय सांगते की ह्या संख्या कशा आहेत? रिपीट आलेल्या आहेत दोन वेळा. समजतंय का? आणि कंसाचा वर्ग दिला म्हणजे कंसातील सर्वच संख्या. समजतंय का? कंसाचा वर्ग दिला म्हणजे कंसातील सर्वच संख्या कशा आहेत ना? रिपीट आलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी 28 ला 7 चोक 28 करून घेतलं. हे सगळं करण्याचं कारण काय माहितीये का? हे वर्गमुळाचं चिन्ह. हे सगळं करण्याचं कारण काय आहे? वर्गमुळाचं चिन्ह. का? कारण की आपल्याला ते वर्गमुळाचं चिन्ह काढायचं असतं. ओके, त्याच्यासाठी ते जर काढायचं असेल तर आपल्याला एक वर्गाचं चिन्ह घ्यावंच लागणार. ओके, वर्ग संख्या. मग या ठिकाणी पहा 7 चोक 28 ओके, 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी 4 आणि 3 जशाला तसे ठेवले. आता या ठिकाणी हे 7 आणि हे 7 म्हणजे 7 गुणिले 7 ओके, हे 4 आणि हे 4 म्हणजे 4 गुणिले 4 हे 3 आणि हे 3 म्हणजे 3 गुणिले 3 यालाच आपण 7 गुणिले 4 गुणिले 3 याला हे एकत्र लिहिण्यापेक्षा वेगवेगळे लिहिण्यापेक्षा आपण काय केलं? सर्व एकत्रित करून त्याला वर्ग दिला. समजतंय? याचाच वर्ग म्हणजेच काय? तर याची फोड कशी करता येईल? 7 गुणिले 7 4 गुणिले 4 आणि 3 गुणिले 3. आणि गुणाकारामध्ये कोणतीही संख्या कुठेही ठेवा, गुणाकार सारखाच येत असतो. ओके, गुणाकार कसा येत असतो? सारखा. जसं की या ठिकाणी पहा 3 गुणिले 4 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 3 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 5 गुणिले 3 कुठेही ठेवा, गुणाकार कसा येणार आहे? सारखाच येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं या पद्धतीची मांडणी करता येते. मग या ठिकाणी जर का मांडणी आली तर आता हा वर्ग मूळ आणि हे वर्ग काय होतात? कट होतात, राहतात फक्त 7 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजेच या ठिकाणी 7 चोक 28 28 गुणिले 3 या ठिकाणी 28 गुणिले 3 केलं तर 8 त्रिक 24 4 2 3 2 6 आणि 2 8 84 सेंटीमीटर चौरस 84 चौरस एवढं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि लक्षात ठेवा शेवटी चौरस सेंटीमीटर मध्ये उत्तर येत असताना त्यांचं क्षेत्रफळाचं उत्तर आपण चौरस सेंटीमीटर मध्ये करतो. आता आपण काय काय केलं पुन्हा एकदा लक्षात ठेवा. हे सूत्र वापर करण्याच्या अगोदर हे सूत्र तुम्ही तर उपयोग नक्कीच करताल जरी यासारखा प्रश्न आला तर, परंतु आपण सर्वात अगोदर अर्धपरिमिती काढून घेतली. काय काढून घेतली? अर्धपरिमिती. दिलेल्या बाजू क्रमाने किती होत्या? 7 24 25 ओके, या दिलेल्या बाजूची अर्धपरिमिती काढली. अर्धपरिमिती काढण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरलं? ABC ओके, A अधिक B अधिक C भागिले 2 ओके, म्हणजे सर्वांची बेरीज करून त्याला अर्ध करून घेतलं. अर्ध किती आली? 28 आली. या सर्वांची बेरीज किती येते? 56 ओके, 28 दोन्ही 56. मग आपण या ठिकाणी सूत्रामध्ये संख्या मांडून ठेवल्या. सूत्रामध्ये काय मांडल्या? अर्धपरिमिती मांडली. अर्धपरिमितीची संख्या S आणि पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू ओके, त्यांची वजाबाकी करून घेतली. 21 4 आणि 3 वजाबाकी आली. त्यानंतर आपण त्याला वर्गमुळात असल्यामुळे काय केलं? 7 चोक 28 7 त्रिक 21 आणि अशाच पद्धतीच्या संख्या येत असतात की त्यांचा वर्ग निघेल. ओके, त्या दोघांच्या वर्गमुळात संख्या येतील. याच पद्धतीच्या संख्या कॅप्चर करून दिलेल्या असतात प्रश्नामध्ये, लक्षात ठेवा. ओके, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं एवढं लक्षात आलं पाहिजे. ओके, मग वर्गमूळ काढताना 7 गुणिले 7 4 गुणिले 4 3 गुणिले 3 म्हणून त्याला आपण कंसाला
डायरेक्ट वर्गाचं चिन्ह देऊ शकतो. कंसाला वर्गाचं चिन्ह दिल्याच्या नंतर वर्गमूळ आणि वर्ग हे काय होतात, कट होतात. कट झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय राहिले 7 4 आणि 3. आता या ठिकाणी 7 4 3 म्हणजे या ठिकाणी तिघांचा काय करायचा, गुणाकार करायचा आहे. 4 त्रिक 12 सॉरी 7 चौक 28 किंवा 4 त्रिक 12 काही करा. ओके, 12 7 84 उत्तर येईल. मग या ठिकाणी 84 चौरस सेंटीमीटर एवढं क्षेत्रफळ तुम्हाला या दिलेल्या त्रिकोणाचं मिळेल. 84 चौरस सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हिरोचे सूत्र वापरून प्रश्न सोडवता आले पाहिजे. त्यानंतर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहे. काटकोन म्हणजेच काय की त्या ठिकाणी तो 90 अंशाचा कोन तयार करतो. काटकोन हा 90 अंशाचा काय करतो, कोन तयार करत असतो. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीच्या गुणाकारावर अवलंबून असतं बघा. आता काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात ती पाया आणि उंची ह्या दोनच असतात, लक्षात ठेवा. पाया आणि उंची म्हणजे ज्या ठिकाणी मी एक जर का त्रिकोण काढला, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे. ओके, थोडासा क्रॉस मध्ये वाटेल. आता या ठिकाणी काटकोन कोणत्या ठिकाणी तयार होतोय लक्षात ठेवा. या ठिकाणी तयार होतोय, या ठिकाणी तयार होतोय, की या ठिकाणी तयार होतोय. कोणत्या ठिकाणी तयार होतोय असं सांगता येत नसेल तर मी आता शिरोबिंदू देतो त्यांचे ए बी सी. आता कोणता कोण काटकोन आहे सांगता येईल. कोण ए आहे, कोण बी आहे, की कोण सी आहे. या ठिकाणी कोण बी हा काटकोन त्रिकोण आहे. कसा आहे, काटकोन त्रिकोण. आता या ठिकाणी काट एबीसी तर काटकोन त्रिकोण आहे, परंतु बी हा काटकोन करणारी बाजू सॉरी कोण आहे. मग या ठिकाणी त्याच्या बाजू कोण कोणते आहेत काटकोन करणाऱ्या. मग त्याच्या बाजू काटकोन करणाऱ्या कोणत्या आहेत तर ही पहिली ए बी वरून आलेली, ही ए बी आणि ही बी सी इकडे जाणारी. या दोन बाजूंनी काय तयार होतो, काटकोन तयार झाला. ओके, म्हणजे ह्या ए सी चा काही संबंध या ठिकाणी येत नाही. समजतंय ना. दोन काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर दोन बाजू महत्वाच्या माहिती असणं गरजेचे आहे की त्या दोन बाजू कोणत्या, की त्या काटकोन तयार करतात त्या दोन बाजू. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सूत्र या ठिकाणी लिहिता येईल काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन तयार करणाऱ्या बाजूंचा काटकोन तयार करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. बघा त्या ठिकाणी 1/2 आणि काटकोन तयार करणाऱ्या बाजूच्या लांबीचा गुणाकार. बाजूच्या लांबीचा गुणाकार. ओके, मग आता या ठिकाणी दोन काटकोन बाजू तयार करणाऱ्या ओळखता येतील तुम्हाला सर्वांना. ओके, ज्या ठिकाणी काटकोन होतो ना तो त्याचा मध्यबिंदू असतो, लक्षात ठेवा. ओके, त्या बाजूंचा म्हणजे बी बी सी ए सी ए बी. ओके, मग चला तर आता या ठिकाणी यावर आधारित काही प्रश्न पाहूया म्हणजे तुम्हाला पुन्हा हा ही टॉपिक या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा पहिला आहे प्रश्न की एका या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेला नाहीये तुम्हाला, मनानं घेऊया आपण. त्रिकोण पी क्यू आर सोबत दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर सोबत दिलेल्या आकृतीमध्ये पी क्यू बरोबर 28, क्यू आर बरोबर 10, टी क्यू
सॉरी पी आर बरोबर 34 सेमी, तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण सुद्धा देऊ शकतात ना नाव, परंतु सोबत दिलेली आकृती जर काटकोन त्रिकोणाची असेल तर नावाची आवश्यकता नाही. हा काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर. ओके, आता या ठिकाणी सोबत दिलेल्या आकृतीमध्ये त्यांचे आपल्याला मेजर दिलेलं असतं. पी क्यू बरोबर 28, क्यू आर बरोबर 10 आणि पी क्यू बरोबर पी आर बरोबर 34.